नाशिक महानगरपालिकेवर सध्या प्रशासकीय राजवट आहे आणि या प्रशासकीय राजवटीच्या माध्यमातून शहरातील विकास कामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च जो आहे तो सध्या केला जातो आहे। नाशिक महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून आत्तापर्यंत इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या काळासाठी प्रशासकीय राजवट जी आहे ती महापालिकेवर असल्याचं बघायला मिळतं आहे। जवळपास 21 महिन्यांपासून प्रशासकीय राजवट जी आहे ती महापालिकेवर आहे आणि या प्रशासकीय राजवटीच्या माध्यमातून आत्तापर्यंत 42 महासभा आणि जवळपास 53 स्थायी समितीच्या सभा देखील पार पडलेल्या आहेत। या सगळ्या सभांमधनं कोट्यवधी रुपयांच्या शहराच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे। महापालिका अधिनियम 452 अ च्या अनुसार मनपा आयुक्त आणि प्रशासकांना महासभा आणि स्थायी समितीच्या सभा घेण्याचे अधिकार देखील देण्यात आलेले आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर एकीकडे या सगळ्या शहरी विकास कामांना प्रशासकीय राजवटीच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे, दुसरीकडे मात्र नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी यांचा यामध्ये प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कुठलाही सहभाग नसल्यामुळे निश्चितपणे आता आगामी निवडणुका कधी होणार याची उत्सुकता या सगळ्या लोकप्रतिनिधींना लागली आहे। कॅमेरासह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।